हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे GDC अकॅडमीमध्ये. आणि जसं आपण मागच्या 2 लेक्चर्सपासून एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे, जिला तुम्ही एक प्लॅनर टाईप सुद्धा म्हणू शकता, किंवा मग तुमची जी काही अभ्यासाची स्ट्रॅटेजी आहे, जर तुम्ही मागच्या 2-3 वर्षांपासून अभ्यास करत आहात तरी तुम्हाला सक्सेस मिळत नाही आणि आता काही नवीन विद्यार्थी मित्र 2021ला जो पेपर होईल आता त्यावेळेस इथं पेपर देणार असतील, तर अशा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये स्टेट बोर्ड्स वाचायचे. तर मग आपण वाचत असतो, पण ते वाचताना काय काळजी घ्यायची, त्यांचा क्रम कसा असला पाहिजे, प्रश्न आपल्याला कुठून विचारलेले आहेत, स्टेट बोर्ड वाचत असताना आपल्याला किती डीप पर्यंत त्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे, हे सगळं आपण ह्या सिरीज मध्ये डिस्कशन करत आहोत. तर यापूर्वी इतिहास आणि त्यानंतर सामान्य विज्ञान, जे सर्वांनाच अवघड जातं, त्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. आजचाही विषय तसा थोडाफार प्रमाणात जर म्हटलं तर जे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना अर्थशास्त्र अवघड जातो, आणि जे BA BCom साईडचे जे विद्यार्थी मित्र असतील त्यांना एवढासा हा अवघड जात नाही. आणि तसंही जर बघाल तुम्ही तर अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला अगदी बेसिक संकल्पना विचारल्या जातात, ज्यात तुम्ही बघू शकता की पंचवार्षिक योजना किंवा भारताचं जे काही प्लॅनिंग होतं त्याबद्दल 1950 पासून त्याची सुरुवात झालेली आहे, तिथपासून प्रश्न आलेले आहेत. मग राज्यसेवा असू देत, कंबाईन म्हणजेच PSI ST ASO, किंवा मग ग्रुप C ची एक्झाम, तर अगदी बेसिक कन्सेप्ट आपल्याला अर्थशास्त्रात विचारले जातात. पंचवार्षिक योजनावरती हमखास 1 ते 2 प्रश्न असतात. त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या असं आपल्याला लक्षात येतं. परंतु आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, आपली एक चूक खूप मोठ्या प्रमाणात होते, ती म्हणजे आपण यांच्या बेसिक गोष्टी अगोदर कव्हरच करत नाही. हातामध्ये जे पुस्तक बाजारातलं पडेल ते वाचण्याचा प्रयत्न करतो, पण अगोदर जर तुमचं बेसिक किंवा ज्या ऑलरेडीचा स्टॅटिक डेटा आहे तो जर कव्हर नसेल तुमचा, तर पुढच्या ज्या काही अभ्यास करत आहात त्याची बिल्डिंगच बनणार नाही. म्हणजेच तुमचा पाया अगोदर भक्कम पाहिजे, आणि पाया भक्कम करण्यासाठी तुम्हाला इथं स्टेट बोर्डाची पुस्तकं मदत करतील. मग या अगोदरचे लेक्चर्स दोन्ही तुम्हाला आवडले असतील तर त्यांना पण जास्तीत जास्त शेअर करा, त्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना कुठल्याही प्रकारची आता सध्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये मदत होत नाहीये, किंवा ते बाहेर जाऊन कुठेही क्लासेस लावू शकत नाहीत. अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जर पोहोचवाल तर त्यांना सुद्धा यांची मदत होईल. चला तर मग आज मी तुम्हाला सुरुवातीला तुमचे काही 1-2 क्वेश्चन्स आहेत, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी मला कमेंटमध्ये ती टाकलेली आहेत, तर त्याबद्दल आपण बोलू. तत्पूर्वी तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. हा माझा प्रोफाईल आहे, तिकडे सुद्धा माझ्या तर्फे बरेचसे प्लस कोर्सेस आहेत. खूप सारे विद्यार्थी मित्र तिकडे जॉईन असतात, ज्यामध्ये जर तुम्हाला प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही हा कोड यूज करू शकता, सोनी कदम, ज्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल फायनल अमाऊंट मध्ये. आणि तुम्ही जर स्पेशल क्लासेस बघत असाल तर स्पेशल क्लासेस बघून सुद्धा तुमच्याकडे काही पॉइंट जमा झाले असतील तर तुम्ही रिडीम सुद्धा करू शकता, म्हणजे अजून तुम्हाला यामध्ये थोडंसं कन्सेशन जास्तच मिळेल. ठीक आहे, चला तर मग ज्या विद्यार्थी मित्रांना सबस्क्रिप्शन घ्यायचे ते घेऊ शकता. आणि त्यानंतर आज तुमचे 2-3 प्रश्न मी इथं उपस्थित केलेले आहेत, जे कमेंटमध्ये मला आलेले आहेत, की नवीन विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करताना हे सगळं चांगलं आहे, जुन्या विद्यार्थी मित्रांना याचा काहीही उपयोग होणार नाही किंवा नाही असं म्हटलेलं आहे. तर बघा, आयोग तुम्ही जुने आहात का नवीन आहात हे बघत नाही, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि जुन्या विद्यार्थी मित्रांची एक मानसिकता अशी झालेली असते की 3-4 वेळा पेपर देऊन की आता आपला पेपर, आपला खूप सारा अभ्यास झालेला आहे, पेपर निघणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण एक चूक करतो की आपल्याला आयोग जे विचारते त्या पद्धतीने आपला अभ्यास नसतो, आणि त्यामुळेच एखादा नवा नवखा शिकलेला विद्यार्थी पुढे येतो, तो पास होतो, इव्हन तो टॉपर पण येतो आणि आपल्या समोर निघून जातो, आणि आपण तिथंच असतो. त्यामुळेच मला एक पुन्हा सांगायचंय की ह्या सगळ्या जे सिरियली तुम्हाला मी पुस्तकं लावून दिलेली आहेत, 5वी 6वी ते 12वी पर्यंतची इतिहासची, त्यामध्ये काही जुनी आहेत. उदाहरणार्थ राज्यशास्त्र 12वीचं, इतिहास जुनं 11वीचं, हे पुस्तकं तुम्हाला जुनीच वाचावी लागणार, कारण यांच्यामध्ये त्या लेवलचा डेटा दिलेला आहे. आणि त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे की जुनी पुस्तकं वाचायची का नवीन, तर शक्यतो नवीन वाचा, पण 1-2 जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला जुनीच वाचायची आहेत. उदाहरणार्थ इयत्ता 11वीचं जे तुम्हाला मी इतिहास सांगितला, ज्यावरती मला वाटतं एक आपले समाज सुधारक वगैरे त्यांच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर इयत्ता 12वीचं राज्यशास्त्र हे जुनच असायला पाहिजे. त्या जुन्या राज्यशास्त्रामध्येच तुम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. आपली संसद आहे, त्यानंतर राज्यपाल आहेत, राष्ट्रपती आहेत,
हक्क, धोरण तत्वे वगैरे, तर हे सगळं तुम्हाला जुन्या पुस्तकामध्ये खूप सुंदर दिलेलं आहे, ते कव्हर करायचे. तर ही होती तुमची 2-3 प्रश्न. अजून जर तुमची काही प्रश्न असतील की मॅडम PSI STI SO साठी बनवा, तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा आणि कंबाईनचा फार सिलेबस वेगळा नाहीये, फक्त थोडासा फरक आहे. तो मी तुम्हाला सांगत आहे की तिथं टाळायचा आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघाल तर मोस्ट ऑफ द सिलेबस आणि बरेचसे प्रश्न सारखेच येतात, हे तुम्हालाही माहित असेल आणि मी तर तुम्हाला वेळोवेळी सांगतच असते. आता बघा, तुम्हाला अर्थशास्त्रासाठी कोणत्या पुस्तकांवरती भर द्यायचा आहे. इतिहास आणि राज्यशास्त्र इयत्ता 9वीच या पुस्तकामध्ये विद्यार्थी मित्रांनो 1950च्या नंतरचा आपला जो भारत आहे, म्हणजेच स्वातंत्र्य झाल्याच्या नंतरचा भारत, तो 1980-90च्या म्हणजे जवळपास LPG रिफॉर्म पर्यंत आपल्याला इथं दाखवलेला आहे. त्यामुळे इतिहासाचं पुस्तक हे कमी असेल आणि राज्यशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र आणि सामाजिक, ज्याला आपण शास्त्र म्हणू, त्याचा संबंध या इतिहासाच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, जो 9वीचं नवीन पुस्तक आहे. त्यामुळे अगोदर या पुस्तकाला तुम्हाला कव्हर करायचे. त्यानंतर येतं इयत्ता 11वीचं नवीन पुस्तक, किंवा तुमच्याकडे जुनं असेल तर जुनं वाचा, किंवा नवीन ऑलरेडी साईटवरती उपलब्ध आहे. तुम्ही यातलं प्रत्येक चॅप्टर इतकं मन लावून वाचा की तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती प्रश्न आलेले आहेत. उदाहरणार्थ पंचवार्षिक योजना, नीती आयोग यावरती तिथं डिस्कशन केलेलं आहे, दोघांमधला फरक आहे, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, या 4 टॉपिकवरती तुमचे सरळ डायरेक्ट इनडायरेक्ट बरेचसे प्रश्न येतात, जे तुमचं इयत्ता 11वीचं पुस्तक कव्हर करून देतं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे इयत्ता 12वीचं नवीन अर्थशास्त्र. हा क्रम ठेवा. आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यासायचे पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा. आता खरं तर हे पुस्तक पर्यावरणाचं आहे, पण ज्यावेळेस आपला आर्थिक सामाजिक विकास आपण करण्याचा प्रयत्न करत असतो, उदाहरणार्थ औद्योगिक क्रांतीपासून उदाहरण घ्या, तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जेव्हा झाली तेव्हापासून आतापर्यंत पर्यावरणावरती माणसाने जे काही इथं विकास करत गेला स्वतःचा, तो कसा परिणाम करत गेला, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, आम्लवर्षा काय असते, हे सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये दिसेल. आणि त्यावरती तुम्हाला प्रश्न आलेले सुद्धा आहेत, ज्यामध्ये शाश्वत विकासाची तत्वे वगैरे आहेत, ध्येय आहेत यामध्ये. तसंच आपण जे काही विकास करत असतो त्याचा परिणाम पर्यावरणावरती कसा होतो, हे इयत्ता 12वीच्या नवीन पर्यावरणामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे, ज्यामध्ये काही पॉइंट्स आहेत, टू द पॉइंट म्हणू आपण, किंवा मग लेटेस्ट पॉइंट म्हणू, हे सगळं दिलेलं आहे. मग तुमचा क्रम एक असा ठेवा, पण या पुस्तकावरती जरा जास्त भर द्या, 1-2 या पुस्तकावरती. जे विद्यार्थी मित्र म्हणतात ना की मला अर्थशास्त्र खूप अवघड जाते किंवा लक्षात राहत नाही, त्यांच्यासाठी इकडे बघा. 1960 नंतरच्या घडामोडी, साधारणतः 1950ला आपण जी काही प्लॅनिंग कमिशनची सुरुवात केली होती, त्यानंतर आर्थिक विकास हा चॅप्टर तर एवढा महत्वाचा आहे की ज्यामधून प्रश्न सुद्धा आलेले आहेत. त्यानंतर शैक्षणिक वाटचाल, महिला आणि अन्य दुर्बल घटकांचं सक्षमीकरण, उद्योग, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान, हे तुम्हाला थोडंसं बारकाईनं वाचायचे की जे इयत्ता 9वीच्या पुस्तकामधलं आहे. त्यानंतर इथलचं हे 11वीचं पुस्तक सुद्धा खूप महत्वाचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीचा जो काही संकल्पना आहेत अर्थशास्त्रातल्या, त्यानंतरचा नंबर असेल तो म्हणजे पंचवार्षिक योजना, तसंच तुम्हाला दारिद्र्य, तसंच इथं जर बघाल तर तुम्ही बेरोजगारी, आणि नंतरचं एक चॅप्टर आहे ते म्हणजे लोकसंख्या. इथून बरेचसे प्रश्न आलेले आहेत, जे मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आता. त्यानंतर या पुस्तकामध्ये तुम्हाला मानव आणि पर्यावरण, तसंच पर्यावरणीय प्रदूषण, जे तुमचा एन्व्हायरमेंटचा एक चॅप्टर कव्हर होतो. त्यानंतर हा चॅप्टर खूप चांगल्या पद्धतीने वाचायचा, शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो आपण. आणि याच शाश्वत विकासाची काय गरज आहे, ध्येय काय आहेत, शाश्वत विकासासमोरची आव्हाने कुठली, शाश्वत शेती म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्या अर्थशास्त्राशी जोडतं, हे लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला वाचावंच लागेल. 4 पुस्तकामधून तुमचा बऱ्याच प्रमाणामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास कव्हर होतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, हे काही प्रश्न आलेले आहेत. प्रश्न आता राज्यसेवा आणि कंबाईन म्हणजे
ग्रुप बी, ग्रुप सी दोन्ही मधले घेतलेले आहेत मी. फक्त मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला अगदी बेसिक प्रश्न विचारलेले आहेत आणि बेसिक प्रश्नामध्ये जर तुमचे बेसिक पुस्तकं कव्हर झालेले असतील तर अर्थातच तुम्ही हे सगळं सोडवू शकता. मग शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहेत? शेती उत्पादनात वाढ, रोजगार संधीमध्ये वाढ, ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे आणि वरील सर्व. बरेचसे विद्यार्थी मित्रांना याचं उत्तर माहिती आहे, पण मला इथं तुम्हाला उत्तर सांगायचं नाहीये. प्रश्न काय होता, कसा होता आणि त्याला आपल्याला कुठून तयार केलेला आहे. इकडे बघा, पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 1951 पासून सुरुवात झालेली आहे. मग आता इथं थोडंसं कन्फ्युजिंग ऑप्शन्स दिलेले आहेत. आता आपल्याला इथं महसुली वर्ष कधी सुरू होतं हे सुद्धा माहित असलं पाहिजे. 26 जानेवारी 1950 दुसरं ऑप्शन आहे. 15 ऑगस्ट 1947 हे तर नसणारच आहे. त्यानंतर असाच एक सेम प्रश्न राज्यसेवेला सुद्धा होता. बघा, भारताची पहिली पंचवार्षिक योजना, हा प्रश्न कंबाईनचा आहे, हा प्रश्न राज्यसेवेचा आहे. आता तुम्हाला चांगलंच माहित असेल की याचं उत्तर काय, आणि याचं उत्तर इकडे बघा, इथं तुम्हाला मिळून जाईल की 1950 मध्ये भारत सरकारनं नियोजन मंडळाची स्थापना केली होती आणि नियोजन मंडळाची स्थापना केल्याच्या नंतर 1951 पासून ते 1956 पर्यंत भारताची पहिली पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे, हे लक्षात असायला पाहिजे. आणि हे सरळ सरळ तुम्हाला इयत्ता 9वीच्या आर्थिक विकास या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला पुढे चालून योजनांची उद्दिष्टे काय असतात यावरती सुद्धा थोडंसं लक्ष द्यायचं. योजनाचं मुख्य उद्दिष्ट काय असेल हो, तर ऑफकोर्स भारताचा जे काही आर्थिक विकास आहे ते करणं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, वेगवेगळ्या प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणं, तसंच अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनवणं, आणि पुढे 1965-66 मध्ये ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस हरित क्रांती घडून आणली होती, तर हरित क्रांतीवरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तर अशा थोड्याशा छोट्या मोठ्या बाबी जर आपण काळजी घेतली तर नक्कीच आपले प्रश्न एकही चुकणार नाहीत. आणि एवढी काळजी जर घेतली तर अर्थातच जे काही आपल्यासाठी आवश्यक असतं, म्हणजे पेपर पास होण्यासाठी जो कट ऑफ आवश्यक असतो तो आपले हे 5 विषयच मिळवून देतात ना. तुम्हाला तिकडे मॅथ करायची गरज आहे ग्रुप बी सारख्या पेपरला, किंवा त्यानंतर करंट करायची गरज आहे. या कुठल्याही 2 सब्जेक्टला न हात लावता तुमचे 5 बेसिक सब्जेक्ट विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र तुम्हाला 60% मार्क्स तुमचे कव्हर करून देतील. पण एवढा प्रयत्न आपल्याला करावाच लागेल. आता एवढं सगळं माहित आहे तर मग आपण मागे का राहायला पाहिजे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेचं प्रमुख उद्दिष्ट कोणतं? आता प्रश्न तुमच्या समोर आहे, त्यातले ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, इकडे बघा, दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही? 2018चा राज्यसेवेचा प्रश्न आहे. रूरकेला, भिलाई, दुर्गापूर, बोकारो ऑप्शन्स इकडे दिलेले आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीचा हा जो काही चॅप्टर आहे आर्थिक विकास, इथं तुम्हाला मिळेल. दुर्गापूर, भिलाई, रौरकेला आहे. मग आता इथं आपलं ऑप्शन काय असायला पाहिजे, तर रौरकेला आहे, भिलाई आहे, दुर्गापूर आहे, बोकारो नाहीये इथं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगलंच माहित आहे, पण प्रश्न कुठून आला हे माहित नाही. तर हे बघा, इकडे मी तुम्हाला हायलाइट करून सुद्धा दाखवले. सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही जो अभ्यास करत आहात तो पुन्हा पुन्हा तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघत जा की हे सगळं आपण करत आहोत तर ते प्रॉपर डायरेक्शननी जात आहे का. एवढी मेहनत घेतच आहात तर थोडीशी अजून घ्या, म्हणजे हमखास तिथं सक्सेस मिळेल. ओके, चला तर मग लेक्चर आवडलं तर जास्तीत जास्त लाईक करा. त्यानंतर बघा, इथं काही तुम्हाला धरणं सुद्धा दिसतील, किंवा आपण म्हणूया की शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणं बांधण्यात आली होती. मग पुढच्या वेळी प्रश्न असा येऊ शकतो की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणकोणती धरणं उभारण्यात आली होती? तर पहिला असेल भाकरानांगल, दुसरा असेल दामोदर. 1 व 2 बरोबर किंवा दोन्ही बरोबर नाही. तर अशा वेळी आपली नजर इथं गेली पाहिजे आणि हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे, जे मी तुम्हाला इथं दाखवत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न, 11व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते तंत्र समावेशक वृद्धीशी सुसंगत आहे? 2012 राज्यसेवेचा प्रश्न.
त्यानंतर 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? 2013 राज्यसेवेचा प्रश्न. तसंच पुढचा प्रश्न आहे 9व्या आणि 10व्या पंचवार्षिक योजनेतील भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता. 2015चा प्रश्न. पुढे असेल सुट्टीचा कालावधी. सुट्टीच्या कालावधीवरती सुद्धा 3 वेळा प्रश्न आलेला आहे. आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या नंतर ही जी योजना होती ती अयशस्वी ठरली. दोन्ही युद्ध झाले, त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला म्हणजे झाल्यानंतर थांबवावं लागलं. आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना तिकडे सुरू केल्या होत्या, ज्यांना सुट्टीचा पहिला कालावधी म्हणतात. आणि तो 1966 ते 1969 दरम्यान तिकडे झालेला आहे. बघा इकडे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. फक्त आता थोडंसं डोळे उघडायची गरज आहे आणि डोळे उघडून जर तुम्ही हे बघाल आणि बेसिक गोष्टी जर कव्हर कराल तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की ह्या सगळ्या आपल्याला इथं उपलब्ध करून दिल्यात. फक्त आपलं लक्ष तिकडे न्यायचंय. चालेल. त्यानंतर पुढे 12व्या पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न 2017ला. मी तुम्हाला प्रश्न यासाठी दाखवत आहे की तुम्हाला इथं या सगळ्या प्रश्नांबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आणि इयत्ता 11वीचं जे पुस्तक आहे या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये हा जो चॅप्टर दिलेला आहे पंचवार्षिक योजना जे काय असेल ते, तर या भारताचं आर्थिक नियोजन असं या चॅप्टरचं नाव आहे इयत्ता 11वीच्या पुस्तकात. हा चार्ट तुम्हाला वरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. कालावधी काय होता, मुख्य उद्दिष्ट काय होतं, अपेक्षित लाभ काय झाला आणि साध्यपूर्ती किती झाली, बरोबर का? तसंच बघा इथे मी तुम्हाला ह्या सुट्टीचा कालावधी आहे 1966 हा नियोजन वार्षिक नियोजन होतं इकडं, याला वार्षिक योजना म्हणतात. त्यानंतर साखळी योजना रोलिंग प्लान ज्याला म्हटलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवा. यावरती सुद्धा प्रश्न आला होता की कोणत्या वर्षी साखळी योजना राबवली होती. त्यानंतर सुट्टीचा दुसरा कालावधी 1990 ते 92 दरम्यानचा. आता इथे एलपीजी रिफॉर्म्स आणले होते तर एलपीजी रिफॉर्म्स वरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. इकडे बघा 1991 मध्ये विकासाचे एलपीजी प्रतिमान डॅश या त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांनी अंमलात आणलं होतं. आता सरळ सरळ तुम्हाला इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये त्यावेळचे अर्थमंत्री कोण होते, त्यावेळचे प्रधानमंत्री कोण होते यांच्याबद्दल दिलेलं आहे. प्रधानमंत्री होते पी.व्ही. नरसिंहराव आणि ते अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग. लक्षात येतंय का बघा. आणि पुढे आपल्या देशामध्ये एक नवीन आर्थिक धोरण स्वीकारण्यात आलं ज्याला आपण एलपीजी रिफॉर्म म्हणतो. आणि त्या एलपीजी रिफॉर्मचं सुद्धा एकदा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. खाजा उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. हे आपल्याला इतक्या सोप्या पद्धतीत दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला पुढे जास्त काहीच करायची गरज नाहीये. आणि कंबाईनला सुद्धा तुम्हाला पंचवार्षिक योजना असू देत, दारिद्र्य असू देत, बेरोजगारी असू देत किंवा मग लोकसंख्या, जी लोकसंख्या तुम्हाला भूगोलामध्ये सुद्धा माहित आहे ज्याला आपण मानवी भूगोल म्हणतो, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा त्यावरती प्रश्न आलेले आहेत. तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर बघा माल्थसचा लोकसंख्येचा सापळा काय, तो कशाशी संबंधित आहे यावरती प्रश्न या पुस्तकामधून तुम्हाला सरळ सरळ दिसतो. त्यानंतर माल्थसच्या लोकसंख्येच्या वाढीचा सिद्धांत लक्षात असू द्या की कशा प्रकारे तो वाढते लोकसंख्या आणि कशा प्रकारे अन्नधान्याचा जो पुरवठा असतो तो कमी होतो म्हणजे किंवा त्या गतीने तो वाढू शकत नाही. हे इकडे बघू शकता. हे असेल तुमचा सिद्धांत. इयत्ता 11वीच्या या स्टेट बोर्डमध्ये आहे. किंवा मग जुनं वाचत असाल तर जुन्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार टप्पे आहेत, ते टप्पे सुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. हा पहिला टप्पा असेल. त्यानंतर आता जे मी तुम्हाला पर्यावरणाचं पुस्तक दाखवलेलं आहे इयत्ता 12वीचं, तर त्या पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला लोकसंख्या हा टॉपिक आहे. लोकसंख्या कशी वाढली, कशी वाढत गेली, वेगवेगळे टप्पे कोणते आहेत, त्या टप्प्यामध्ये कोणकोणते देश येतात, या सर्वांचा समावेश तुम्हाला इथं दिसेल. हे बघा इथं बघू शकता. अशा प्रकारे हा तिसरा टप्पा आहे. त्यानंतर पुढे आहे नाणे बाजार, रिझर्व्ह बँक. यावरती सुद्धा भरपूर प्रश्न येतात की सर्वोच्च शिखर बँक म्हणून रिझर्व्ह बँकेला ओळखलं जातं. त्यानंतर सरकारची बँक म्हणून हिला ओळखतात. ही बँक काय काय काम करते तर
यस, मौद्रिक धोरण आहे, राज्य वित्तीय धोरण आहे. तर हे सगळे कामं कोण बघत असतं? तर संख्यात्मक स्वरूपाचे कामं मौद्रिक धोरणामध्ये येतात, गुणात्मक स्वरूपाचे कामं राज्य वित्तीय धोरणामध्ये येतात. तर यावरती तुम्हाला STI त्यानंतर PSI सारख्या पेपरमध्ये सुद्धा प्रश्न आलेले आहेत, ASO मध्ये सुद्धा आलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या बेसिक चॅप्टर्सला किंवा बेसिक पुस्तकांना कव्हर करायचे. अगोदर इयत्ता 9वीचं इतिहास राज्यशास्त्र वाचून घ्या, त्यानंतर इयत्ता 11वीचं पुस्तक वाचून घ्या, पुढे इयत्ता 12वीचा इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इयत्ता 12वीचं नवीन पर्यावरण वाचलं तरी चालेल. आणि ज्यावेळेस तुम्ही भूगोलाचं मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगेल त्यावेळेस तुम्ही तिथे एक काळजी घ्यायची किंवा त्या अगोदर जर तुम्ही भूगोल कव्हर करत असाल तर तुम्हाला जिथं जिथं लोकसंख्येच्या संदर्भात असलेल्या गोष्टी जसं की जन्मदर आहे, मृत्यूदर आहे किंवा इतर बाबी या सर्वांवरती तुम्हाला फोकस असायचे. फोकस असण्याचं कारण हा टॉपिक तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आहे. त्यावेळेस तुम्हाला तो परत तिथं वाचायची गरज नाही. आता परत जेव्हा आपण वाचू त्यावरती रिव्हिजन करू आणि रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे ते टॉपिक लक्षात बसतील. बरोबर. तर आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त स्मार्ट पद्धतीनं कसा आपल्या अभ्यासाचा स्पीड वाढवू शकतो तर तुम्ही या पद्धती त्या वापरू शकता. तुम्हाला मी पुस्तक सांगत आहे, कुठून प्रश्न आला हे सुद्धा दाखवत आहे. आता फक्त तुमचं काम आहे की तुम्ही त्यांना कसा अभ्यास करणार आहात आणि त्यानंतर किती प्रश्नांचा तुम्ही सराव करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सराव प्रश्न GDC अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत. राज्यसेवेच्या तिथं बऱ्याचशा टेस्ट पेपर्स आहेत, त्यानंतर विश्लेषण सुद्धा आहेत. GDC अकॅडमी असं टेलिग्राम ID आहे, तुम्ही त्याला जॉईन व्हा. तिथं बरेचशा नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत आणि तुम्हाला बाकीचे जे लेक्चर्स येतात त्यांचा अलर्ट सुद्धा मिळत जाईल. ओके. तर आज आपण अर्थशास्त्राबद्दल बघितलेलं आहे. यापूर्वी आपण सायन्स आणि इतिहास बद्दल बघितलं. लेक्चर जर आवडलं तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला प्लीज, कारण सध्याला खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांकडे त्यांचे बुक्स नाहीयेत, पुस्तकं वगैरे किंवा त्यांचे जे नोट्स असतील ते काहीही उपलब्ध नाहीये. पण तरीही आपण इथं अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहात, ही खूप मोठी बाब आहे. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा हा लॉकडाऊन पिरियड संपेल त्यावेळेस आपला पेपर नक्कीच होईल, त्याबद्दल कुठलीही तुमच्या मनामध्ये शंका असू देऊ नका. परिस्थिती हातामध्ये आली की नक्कीच आपला पेपर होईल एवढी गॅरंटी असू द्या आणि बी पॉझिटिव्ह फॉर दॅट. ओके. चला तर मग लेक्चर आवडलं तर नक्कीच लाईक शेअर करा आणि पुढच्या लेक्चर जर करायचं असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमचे प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये टाका, त्याचंही उत्तर तुम्हाला मिळेल. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या महत्वाच्या व्हिडिओ लेक्चरसह.